जालन्यामध्ये दलित संघटनांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। परभणीतल्या घटनेच्या निषेधार्थ जालना शहरामध्ये हा रास्ता रोको झाला। या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। आंदोलकांनी पोलिसांचा आदेश झुगारला आणि हे आंदोलन केलं। दरम्यान या आंदोलनाला काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपला पाठिंबा दर्शवला। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ जालना दलित संघटनाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। गेल्या अर्ध्या तासापासून हा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। या रास्ता रोको आंदोलनामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर या रास्ता रोको आंदोलनामध्ये दलित संघटनाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एकत्रित येत जवळपास अर्ध्या तासापासून ह्या रास्ता रोको आंदोलन करत आहे। आंबड चौफुली परिसरामध्ये हा रास्ता रोको आंदोलन करत आहेत। आपण जर पाहिलं तर या रास्ता रोको आंदोलनामध्ये काँग्रेसचे माजी आमदार स्वतः आलेले आहेत। काय सांगाल, रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे, तुमचा पाठिंबा आहे का? परभणीमध्ये घटना झाली त्याच्या निषेधार्थ आज रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे। जे कोमिंग ऑपरेशन सुरू झाला त्या कोमिंग ऑपरेशनच्या विरोधात आम्ही परभणीमध्ये हा सध्या रास्ता रोको शांततेने करणार आहे। आणि जे कल्पित माणूस आहे ज्यांनी केली घटना तो मनोरुग्ण म्हणून डिक्लेअर केले, चुकीची पद्धत आहे। मला जे माहित पडलं, पण या आंदोलनामध्ये काँग्रेस म्हणून मी स्वतः इथं आलेला आहे आणि जे अंबळकरी जनता जे डिसाईड करेल त्याला माझा पाठिंबा आहे। निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी या रास्ता रोको आंदोलनाला माझा पाठिंबा आहे आणि त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी अशी देखील मागणी स्वतः काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।